नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविकेला जो अभ्यासक्रम दिलेला आहे तो अभ्यासक्रम कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत। यामध्ये आपण ज्या महत्त्वपूर्ण महिला व बालकांसंदर्भात योजना त्या आपण बघणार आहोत। तर ही आहे विजयपथ पब्लिकेशनची बुक आहे। या बुकमधून आपण कव्हर करत आहोत। बघा, सुरुवात केव्हा झाली तर 2016ला कोणत्या योजनेची? प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान ही योजना केव्हा सुरू झाली तर 2016ला आणि योजना ही केंद्र सरकारची आहे। उद्देश काय तर गरोदर महिलांना प्रत्येक महिन्याच्या ठराविक दिवशी आश्वासित आणि गुणवत्तापूर्ण प्रसूतीपूर्व सेवा मिळावी या उद्देशाने केंद्र शासनाने हा अभियान सुरू केलेला आहे। तर प्रत्येक महिन्याची 9 तारखेला या सेवा दिल्या जातात। दर महिन्याच्या 9 तारखेला या सेवा आरोग्य सुविधा केंद्रामध्ये लाभार्थ्यांना मोफत दिल्या जात असतात। जर 9 तारखेला रविवार किंवा सार्वजनिक सुट्टी असेल तर पुढील कामकाजाच्या दिवशी या सेवा पुरविल्या जातात। या अभियानाचे महत्त्वाचे घटक कोणते? तर बघा, प्रयोगशाळेतील तपासण्या, प्रसूती तज्ज्ञाकडून शारीरिक व उदर चिकित्सा, सोनोग्राफी तपासणी, अतिजोखमीच्या गरोदरपणाचे वेळेवर निदान, तत्पर संदर्भ सेवा ह्या म्हणजे गोष्टी दर महिन्याच्या 9 तारखेला सेवा दिल्या जात असतात। कोणत्या अभियान? प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान या योजनेअंतर्गत। आणि सुरुवात केव्हा झाली योजनेची? 2016ला। तर उद्देश आपल्याला जास्तीत जास्त ना योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? केंद्र सरकारची आहे की राज्य सरकारची आहे? आणि उद्देश ह्या एवढ्या बेसिक गोष्टी आपल्याला माहिती हव्याच। त्यानंतरची महत्त्वाची योजना आहे माझी कन्या भाग्यश्री योजना। सुरुवात झाली आहे 1 एप्रिल 2016ची। 2016ची योजना आहे माझी कन्या भाग्यश्री योजना। उद्देश काय तर मुलींच्या जन्मदरात वाढ करणे, गर्भलिंग चाचणी रोखणे, मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन व हमी देणे आणि मुलींच्या आरोग्याचा दर्जा सुधारणे या उद्देशाने माझी कन्या भाग्यश्री योजना 2016ला 1 एप्रिल 2016ला सुरू करण्यात आली। लाभार्थी उत्पन्न मर्यादा किती आहे? तर सर्व घटकांसाठी लागू मात्र कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 7.50 लाखापर्यंत आहे। बघा, मुलींचा जन्म आणि बँके शासनामार्फत किती रुपयापर्यंत मुदत ठेवणार? तर बघा, मुलीच्या जन्मानंतर मातेने किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या मुलींच्या नावे बँकेत रक्कम मुदत ठेव म्हणून गुंतविण्यात येते। तर किती? तर 50,000 रुपये। आणि 2 मुलीच्या जन्मानंतर मातेने किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर प्रत्येक मुलीच्या नावे 25,000 रुपये, प्रत्येक मुली म्हणजे 2 मुली असतील तर त्या दोन्ही मिळून 25-25 असं प्रत्येकी 25 रुपये अशा पद्धतीने 50,000 रुपये दिले जातात। हे शस्त्रक्रिया आई किंवा वडिलांनी एका मुलीच्या जन्मानंतर शस्त्रक्रिया किंवा कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली असेल तर 50,000 रुपये, आणि 2 मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झालेली असेल तर प्रत्येक मुलीच्या नावे 25,000 रुपये दिली जाते। रक्कम केव्हा काढता येणार? मग माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत जे रक्कम मिळते ते रक्कम केव्हा काढता येणार? तर मुलीचे वय किती रक्कम काढता येणार? बघा, 6 वर्ष झाल्यास सदर रकमेतील केवळ व्याज काढता येईल। 6 वर्ष झाल्यास केवळ व्याज काढता येईल। 12 वर्ष झाल्यास सदर रकमेतील केवळ व्याज काढता येईल। 18 वर्ष झाल्या पूर्ण रक्कम मुद्दल प्लस व्याज काढता येईल। म्हणजे 18 वर्ष झाल्यानंतर म्हणजे रक्कम काढता येऊ शकते पूर्ण। योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण असणे आणि 10वीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासह वयाच्या 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत ती अविवाहित असणे आवश्यक आहे। अपात्र केव्हा होऊ शकते? तिसरे अपत्य जन्माला आल्यास त्या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही आणि पहिल्या दोन्ही अपत्याचेही लाभ बंद होतील। मात्र दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळ्या मुली झाल्या तर त्या योजनेस पात्र असतील। अट: लाभार्थी मुलीचे वडील हे म्हणजे कोणत्या अटी आहेत? लाभार्थी मुलीचे वडील हे महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असावे। एका मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत तर 2 मुलीनंतर 6 महिन्याच्या आत माता किंवा पित्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या कुटुंबालाच लाभ मिळणार आहे। तर बघा, हे काय म्हटलं आहे? एका मुलीचा जन्म 1 वर्षाच्या आतमध्ये आणि 2 मुलींच्या जन्मानंतर 6 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली तर त्याच कुटुंबाला या योजनेचा लाभ आहे।
त्यानंतरची महत्त्वपूर्ण योजना आहे बेबी केअर किट. प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय रुग्णालयामध्ये नाव नोंदणी केलेल्या व त्या ठिकाणी प्रसूती होणाऱ्या मातांना पहिल्या प्रसूतीच्या वेळी नवजात बालकांसाठी 2,000 रुपये रकमेपर्यंतची बेबी केअर किट उपलब्ध करून दिले जाते. त्या बेबी केअर किटमध्ये कोणते कोणते साहित्य असतात तर ते म्हणजे बाळाला गुंडाळण्यासाठी म्हणजे चांगला कॉटनचा कापड असतो, म्हणजे उनी कपडे, जर थंडीचे दिवस असतील तर त्यामध्ये उनी कापड म्हणजे असतात, म्हणजे आपला टोपरा वगैरे, हातमोजे, पाय मोजे, डायपर, तो आपला ताप तपासण्यासाठीचा असतो तो, अशा पद्धतीने एक असे म्हणजे असं पेटीसारखे दिले जातं आणि त्यामध्ये काय म्हणतात आपलं ते मच्छर चावू नये म्हणून आणि त्यामध्ये ते असे लहान मुलांवर झाकण्यासाठी मच्छर म्हणजे असं छत्रीसारखं पण असते. अशा पद्धतीने असते ते बेबी केअर किटमध्ये आणि ते अंगणवाडी सेविका आपल्याला ते घरी आणून देत असते. कुठं बेबी केअर किट. तर किती रुपयापर्यंत 2,000 रुपयापर्यंतच्या रकमेचे हे की बेबी केअर किट असते. तर इथं म्हणजे कोणाचं प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शासकीय रुग्णालयामध्ये नाव नोंदणी केलेल्या आणि व त्या ठिकाणी प्रसूती होणाऱ्या मातांना हे मिळत असते. त्यानंतरची महत्त्वाची योजना आहे VRIMPI सुमन योजना 2019ची आहे. विस्तारित रूप म्हणजे पूर्ण नाव सुमन ह्याचं पूर्ण रूप काय? सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना आहे ही सुमन सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना. उद्देश देशातील टाळता येण्याजोगे माता मृत्यू व अर्भक मृत्यू यांचे प्रमाण शून्यावर आणणे. केंद्र शासनाची योजना आहे. सुमन योजना सुद्धा केंद्र शासनाचीच आहे. सुरुवात 10 ऑक्टोबर 2019ची आहे. सुरुवात केव्हा झाली सुमन योजना? तर 10 ऑक्टोबर 2019ला. लाभ गर्भवती महिला आणि नवजात बालके लाभार्थी आहेत. सुमन योजनेचे लाभार्थी कोण आहेत? तर गर्भवती महिला व नवजात बालके. सुरुवात 10 ऑक्टोबर 2019ला. तर बघा, या योजनेत पुढील बाबी मोफत दिल्या जातात. तर काय? किमान 4 प्रसूतीपूर्व चाचण्या मोफत दिल्या जातात. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाअंतर्गत किमान 1 तपासणी, फॉलिक ॲसिड गोळ्या, धनुर्वात लस, तपासणीसाठीचा प्रवास, इतर आवश्यक प्रसूतीपूर्वक औषधे व नवजात अर्भकांच्या तपासणीसाठी 6 भेटी ह्या गोष्टी दिल्या जात असतात. म्हणजे या मोफत सुविधा दिल्या जात असतात. त्यानंतरची योजना आहे दरवाजा बंद अभियान. सुरुवात केव्हा झाली? तर 30 मे 2017ला. दरवाजा बंद अभियानाची सुरुवात 30 मे 2017ला झाली. ही सुद्धा केंद्र पुरस्कृत योजना आहे. उद्देश संपूर्ण देशात शौचालयाचा वापर वाढवणे. मंत्रालय पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाद्वारे ही योजना चालवली जाते. कोणती? दरवाजा बंद अभियान. याचे ब्रँड ॲम्बेसिडर अमिताभ बच्चन आणि ते सुरुवातीला अमिताभ बच्चन होते. त्यानंतर अनुष्का शर्मा या अभियानात गावातील महिलांना शौचालयाचा वापर करण्यासाठी प्रेरित केले. अर्थसहाय्य व समर्थन जागतिक बँकेकडून हे अभियान राबवण्यासाठी म्हणजे अर्थसहाय्य दिले जात असते. कोणत्या? दरवाजा बंद अभियानासाठी. त्यानंतर आपण जे पुढील योजना आहे ते नवजात संजीवनी योजना आहे. या म्हणजे योजनेचा एक वेगळा व्हिडिओ करू, कारण म्हणजे याच्यामध्ये अजून 4 योजना म्हणजे नवसंजीवनी योजनेअंतर्गत अजून दुसऱ्या म्हणजे 4 योजना दिल्या जातात, म्हणून तो व्हिडिओ मोठा होईल. आणि यामध्ये तो व्हिडिओ घेतला तर हा व्हिडिओ मोठा होईल, म्हणून मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेत आहे. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद.